लाईट माझ्याकडे गेलेलं आहे. एमर्जन्सी लाईटवर आपला कार्यक्रम चालू आहे. आय विश ऑल गुड इव्हनिंग. आय विश ऑल गुड इव्हनिंग वन्स अगेन. We also wish you good evening. Good evening, sir. थँक्यू सो मच. बर, कालचा दिवस खूप चांगला झाला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. एव्हरीबडी हॅज सपोर्टेड वेल. आज आपण पुढे जाऊ. बघा, नेहमीच आपण आधी आपण बोललो. म्यूट करा सगळ्यांना, म्यूट करा. बोलताना माईक ओपन करा. मला असं वाटतं काही लोकांनी चेहरे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नाही, कुठेच नाही. Nobody wants to show his or her beautiful and handsome face. असल्या सगळेजण सुंदर आहात. प्रकृतीची देण आहे. थँक्स टू द ऑलमाइटी. बर, काय चला, ट्रेनिंग डे नंबर काय सर आजचा? ट्रेनिंग डे नंबर 6. काय नंबर आहे? काय नंबर आहे दिवस आजचा डे? कोण दिवस एक फोटो काढायला? 6 sir, 6 डे. ओके. काय विषय आजचा घ्यायचा? आजचा विषय काय घेतला जावा? सिलेबस विषय बऱ्यापैकी क्लिअर झालो आपण. टीचर्स म्हणजे ऍटलिस्ट एका आठवड्याचं काही विषयांसाठी जवळजवळ 1 महिन्याचा क्लिअर सेट झालेलाच आहे. बरोबर आहे का? एम आय राईट? ऑल राईट. आम्ही एक फोटो घेतो म्हणजे आपला बोर्ड साफ करता येईल. बर, मला असं वाटतं पहिला मुद्दा आपण घ्यायचा चर्चेला. ऍक्च्युअल ट्रेनिंगचा पहिला मुद्दा घ्यायचा का सर? किंवा तुम्ही सूचना करा काय असायला पाहिजे आजचा थीम. आपण एकदम बघा, काही बर्डन न घेता एकदम इझी गोईंग मध्ये काही गोष्टी चर्चा करत जाऊ, जेणेकरून बाबा माझा मनोदय बघा अगोदर समजून घ्या. सगळ्यात वरती माझं नाव असेल. माझ्या सहित आपण सगळ्यांनी डिसिप्लिन आणि सुसंस्कृत होणं हा आपला ट्रेनिंगचा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. माझ्या सहित सगळ्यांनी डिसिप्लिन आणि सुसंस्कृत. जर आपण एक शब्द उच्चारला डिसिप्लिन, तर त्याच्यामध्ये खूप मोठा महाभारत आहे. टीचर्स ट्रेनिंग डे आजचा आहे 6. ओके. तर पहिल्या शब्दाचा विनम्रपणे उच्चार करायचा का टीचर्स? ऑफकोर्स आपला होकार आहे असं समजून पुढे जातो मी. काय आहे? डिसिप्लिन. प्रचंड तांडव या शब्दामध्ये आहे. प्रचंड तांडव आहे. मग डिसिप्लिन मध्ये एक एक करून मुद्दे आपण घेऊ. काय काय मुद्दे येतात डिसिप्लिन मध्ये? लेट अस डिस्कस आणि अकॉर्डिंगली आपण ठरवू. चला, प्रत्येकाने एक मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करावा. शेड्यूल आपला स्टँडर्ड टाइम टेबल. ऑलरेडी आपण डिस्कस केल्यात गोष्टी, मात्र डिसिप्लिनला आपला उघडावं लागेल आणि त्यातली प्रत्येक गाठीचा आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. बिकॉज जर ही गोष्ट आपल्याकडं पालक आणि शिक्षकांकडे असेल तर पुढच्या पिढीकडे येण्याची शक्यता बळावते.
काय काय येऊ शकतं प्रत्येकाने सांगा, म्हणजे तुमचा सहभाग नोंदवला जाईल. सांगा. फूड हॅबिट्स ऑलरेडी आपण हे बोललेलं आहे, मात्र आता डिसिप्लिनच्या अंतर्गत आपल्याला हे शिकायचं घ्यायचंय. व्यायाम बोला ना प्लीज टीचर्स. मी आईस ब्रेकिंग केलेलं आहे ऑलरेडी, वाचा फोडलेली आहे. बोला काय शब्द येतात त्याच्यामध्ये. बोला ना सर. तुम्ही कोणी जर नाही बोललात तर आपला कोणाचाही इंटरेस्ट नाही असं समजून आजचं लेक्चर या ठिकाणी थांबवण्यात येईल. चला तर बरं झालं, चांगला उपाय सांगितला. आणि इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट असेल तर तुम्ही लेक्चर लिहू देखील करू शकता, कोणालाच कंपल्शन केलेलं नाही. हे माझं डिस्क्लेमर आहे, है ना. उद्या मला नको सर मी जेवलोच नाही 4 दिवस का, तुम्ही काय लेक्चर कंपल्सरी केलं नाही. बघा आपला सगळ्यांचा मनोदय आहे की सगळ्यांना नाही सर, तुम्ही घ्या मुद्दे. हॅलो सर. हा 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 नाही बोला ना, या म्हणजे सर, माझं आपण एकच विनंती. सर आपण बोला. पहिल्या दिवशी जे मुद्दे घेतले त्याच्यावर विश्लेषण करायला काय हरकत नाही असं मला वाटतंय. बरोबर फर्स्ट डे ला जे आपण चालेल ना. मुद्दे घेतले हो 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 आता त्याचं विश्लेषण. त्याच्या विश्लेषणासाठी आपण जाऊ, सांगतोय. व्हेरी नाईस. आता काय करू आपण, तुमच्या ग्रुपवर तर आहेच आहे बरं का. मात्र डिसिप्लिनच्या अंतर्गत यातला पहिला मुद्दा कुठून चालू करायचा सांगा. 1 2 3 4 आपण सिस्टमॅटिक मुद्दे घेऊ. डिसिप्लिन मध्ये मी काय मुद्दे लिहितो इथं त्याप्रमाणे एक एक मुद्दा आपण घेऊ. चला डिसिप्लिन मध्ये आहे शेड्यूल आपला असला पाहिजे, आपला स्वतःचा टाइम टेबल असला पाहिजे. नंबर 2 आपला एक्सरसाइज. नंबर 3 मला असं वाटतं प्रत्येकाने नोटबुक मेंटेन कराव्यात असं मला वाटतं. फूड हॅबिट्स. पुढचं आहे ड्रायव्हिंग. आता रॅन्डमली गोष्टी येतात त्याप्रमाणे जे गोष्ट समोर येईल ते गोष्ट आपण चर्चेला घेऊ. नंबर 5 आणखीन काय डिसिप्लिन मध्ये, हेअरकट. 6th आहे ड्रेसिंग सेन्स. ड्रेसिंग सेन्स प्रत्येक मुद्द्यामध्ये त्या ठिकाणच्या त्या गोष्टीला अनुसरून आपण प्रॅक्टिकल गोष्टी विचारात घेऊ, म्हणजे काय त्यांना जास्त आपल्याला आकलन होण्याची शक्यता आहे. चला पहिला मुद्दा आज आपण चालू करतोय डिसिप्लिन. डिसिप्लिनच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतात, त्यातील एक एक गोष्ट घेऊन आपण पुढे जाऊ सर. जेवढ्या आठवत तेवढ्या मी गोष्ट लिहितो, तुम्हाला जर आठवलं तर तुम्ही मला सांगा. रीडिंग. डिसिप्लिन मध्ये तांडव घालणारी गोष्ट आहे हाऊस मेंटेनन्स. पुढचा होता हाऊस गार्डन. पुढचा होता, हा खूप मोठा विषय आहे, हाऊस मेंटेनन्स. एव्हरीथिंग ऍट इट्स ओन प्लेस. थिंग्स ऍट देअर प्लेस. इथे लिहितो मी थिंग्स ऍट देअर प्लेसेस. ऍट देअर प्लेसेस. ऑल राईट. ही चेन खूप मोठी असणार आहे, त्यातला आता एक एक मुद्दा आपण विचारात घेऊ. पहिला मुद्दा घेऊ आपण सर, टाइम टेबल. आपल्याला पुन्हा एकदा कम्प्लिशन हा आपला हेतू नाही, कम्प्लिशन हे आपला ऑब्जेक्ट नाही, की आज किती मुद्दे चर्चेला घेतले पाहिजे. मुद्दे 10 आहेत, 10 पैकी 15 घेतले पाहिजे का, अशी आपला होड अजिबात करायची नाही. आणि याच्याबद्दल आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या. आणि हाच आपला दृष्टिकोन सिलेबस मध्ये देखील कॉपी करण्याची आवश्यकता आहे. बर वेन वी से टाइम टेबल, जेव्हा आपण टाइम टेबल म्हणतो तर बघा तुम्हाला मुद्दाम एक प्रश्न विचारावा असं वाटतो की व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपण ऍज अन इंडिव्हिज्युअल, बघा एक क्वेश्चन आहे,
त्या क्वेश्चन मधून आपण याचं थोडस एक्सप्लेनेशन समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक इंडिव्हिज्युअल आहे. टीचर्स प्लीज तुम्ही बोला आता. एक इंडिव्हिज्युअल व्यक्तिगतपणे आपण समजा आपल्यापैकी मी आहे, तुम्ही आहे, कोणी आहे, कोणीही, एनीबडी, आणि एक कंपनी आहे जे सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळते आणि एक व्यक्ती आहे पाळण्याचा प्रयत्न करतो. जनरली इंडिव्हिज्युअल आणि कंपनी या दोघांचा विचार केला, दोन गोष्टींचा, तर सक्सेस होण्याचा चान्स सहसा कोणाचा असतो सर? कोणी पण सांगा. सक्सेस, यश मिळवण्याचा किंवा यशस्वी होण्याचा चान्स सहसा कोणाचा असतो? व्यक्तिगत स्वरूपात का एक कंपनीला? सहसा मला सांगा. सहसा. मला याच्यामध्ये डिबेट करायचं नाही प्लीज. डिबेटसाठी मुद्दा घेऊ नये हा. वादविवाद नाही करायचा. सहसा तुमचं मत काय? सामान्य मत. एक व्यक्तिगत स्वरूपात आपल्याला सहज यशस्वी होता येतं का? एक कंपनी म्हणून आपल्याला कंपनी यशस्वी होताना दिसते? काय अनुभव आहे? स्वतःच सोडवून द्या, स्वतःच नाही, जनरल सांगा मला. सर व्यक्तिगत स्वरूपात. व्यक्तिगत स्वरूपात. मी तुम्हाला करेक्ट करतो मॅडम, व्यक्तिगत स्वरूपात नाही तर कंपनी म्हणून. कंपनी बघा, कॉमर्स कोणी असेल तर कंपनी इज अ लिगल पर्सन, इट इज अन आर्टिफिशियल पर्सन. हा नॅचरल पर्सन आहे, निसर्गानं हा व्यक्ती आहे, मात्र हा व्यक्ती मानला जातो. कायद्यानं कंपनी देखील एक व्यक्तीचं स्वरूप त्याला कंपनीला प्राप्त होतं. बरोबर? काही अधिकार कंपनीला नाहीत, मात्र कंपनी फक्त सिटीजन नसते, समजलं? मात्र हा व्यक्ती आणि हे देखील एक व्यक्ती आहे. तर याच्यामध्ये कंपनीचं का? कारण कंपनीमध्ये काय असतं, एक टाइम शेड्यूल असतं सगळ्यात मोठं. कंपनी, मला सांगा, कोण? राजमाने मॅडम, तुम्ही उत्तर दिलं होतं बरोबर? येस सर. ओके, ऐका आता तुम्ही सगळ्यांच्या प्राथमिक स्वरूपात ऐका. बर, आता मला सांगा, कंपनीचा टाइम टेबल असतो. कंपनी सकाळी सपोज 8 वाजता त्याचा सायरन वाजतो, 8 वाजता. आता मला सांगा, तुम्ही म्हणाल मग आता आपला पण सायरन वाजतो मोबाईल मध्ये, मात्र आपण कंपनी सारखं त्याच पद्धतीनं एक्झॅक्टली तेवढ्याच वाजता उठतो का त्या सायरनचं मुंडकं आपलं दाबतो, गळा दाबतो? काय दिसतं? कोणतं टाइम टेबल नुसार कोणती गोष्ट दररोज न चुकता तेवढ्याच वाजता चालू होते? व्यक्ती का कंपनी? कंपनी. समजलं? म्हणून आता सगळ्यात पहिलं शस्त्र वापरलं आपण टाइम टेबलचं. तर एक्झॅक्टली तेवढ्याच वाजता त्याचा भोपू वाजतो, तेवढ्याच वाजता त्याचा सायरन वाजतो, सुटण्याचा पण सायरन तेवढ्याच वाजता वाजतो. कारण ते काम करण्यासाठी वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळ्या वेळेनुसार नेमलेले असतात. समजा त्यातील एक व्यक्ती एक्सपायर झाला तर दुसरा व्यक्ती त्याचं स्थान घेतो. मात्र आपण आपला हात जर गेला तर त्या ठिकाणी दुसरा हात बसवण्यासाठी वेळ लागतो. आपल्याला ऍडमिट व्हावं लागतं. कंपनीला ऍडमिट होण्याची गरज नाही, कंपनी लवकर दुरुस्त होऊ शकते. हे काही लिमिटेशन्स आहेत. तात्पर्य सगळ्यात मोठा मुद्दा आहे, टाइम टेबल हा फिक्स ठेवण्याची आपल्याला गरज आहे. फ्लक्च्युएशन होऊ शकतं, मात्र एव्हरीबडी मस्ट हॅव टाइम टेबल. आपण मुलांना म्हणतो चला रे सगळ्यांनी आपापला टाइम टेबल बनवा. तर आपला दुसरी गोष्ट, आज आपण टाइम टेबल विषयी बोललो आणि उद्या टाइम टेबल बनवला आणि त्याप्रमाणे परवापासून टाइम टेबल प्रमाणे वागायला लागलो, असं पण शक्य नाही. कारण आपण एक व्यक्ती आहोत, आपल्या काही सवयी आहेत. कंपनीला स्वतःच्या सवयी नसतात, त्या आपण सेट केलेल्या असतात त्या गोष्टी. म्हणजे इकडचे काही मेरिट्स आहेत, इकडचे काय मेरिट्स आहेत, इकडचे काय डिमेरिट्स आहेत, इकडचे काय डिमेरिट्स आहेत. याचे फायदे काय आहेत, मर्यादा काय आहेत, याचे पण फायदे काय आहेत आणि मर्यादा पण काय आहेत. तर माझा आता सगळ्यांना प्रश्न आहे, आपला स्वतःचा एक स्टँडर्ड टाइम टेबल आवश्यक आहे का किंवा असायला पाहिजे का? काय वाटतं याच्याविषयी? खूप सुंदर गोष्ट आपण चर्चेला घेतोय, खूपच सुंदर, खूपच सुंदर. काय वाटतं सर? टीचर्स, ऑल द टीचर्स. अर्थात फ्लक्च्युएशन हे
काळाची गरज असते. बरोबर, मेंढे सर बोलताय काहीतरी. बोला बोला, मेंढे सर काहीतरी बोलले, मला ऐकायला नाही आलं. तुमच्याकडे बहुतेक रेंजचा इश्यू असायला पाहिजे. असायला पाहिजे. बरोबर, सगळ्यांच्या वतीने मेंढे सर बोलले असं गृहीत धरू का? शेड्यूल टाइम टेबल असायलाच पाहिजे. शेड्यूल टाइम टेबल असायलाच पाहिजे. बरोबर, सगळ्यांच्या वतीने मेंढे सर बरोबर बोलले असं गृहीत धरू का? असायला कोणतरी yes बोला. असायला. बरोबर 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 बरोबर. कोणतरी एक दोन लोक येस बोला. कोणतरी काहीतरी बोललं, मला ऐकायला हो, येते हो, मात्र सर. clear ऐकू. हो हो हो, ओके. सो टाइम टेबल असणं हे कोणते Hello. सरांनी. हा बोला बोला, व्हेरी गुड, बोला. हा हा सर, टाइम टेबलला त्याचं आचरण करायला पाहिजे. ते टाइम टेबल बरोबर ना, प्रमाणे बरोबर आपण एकदम करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. टाइम टेबल फक्त बनवून जमणार नाही, तर त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. एकदम करेक्ट आहे. तर बघा सर, गुड क्वेश्चन आहे, खूप सुंदर क्वेश्चन आहे. मात्र गायकवाड सर, मला एक सांगा, टाइम टेबल बनवणं आचरण करण्यासाठी आवश्यक आहे ना, बरोबर आहे की नाही? हो जर असायला पाहिजे. आचरण जर करायचं तर काय आचरण करायचं हा मुद्दा क्लिअर असणं आवश्यक आहे. बरोबर, म्हणून Yeah. म्हणून आपण आपल्यापैकी प्रत्येकाला, आता मी तर काहीच शिकवत नाहीये, आपल्याला या ट्रेनिंगच्या निमित्तानं हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे. अर्थात पुढच्या 5 मिनिटात आपला टॉपिक संपणार आहे. तर प्रत्येकानं आपापल्या सोयीनुसार आपला टाइम टेबल बनवावा. याच्यामध्ये मिनिमम काय गोष्टी घालाव्यात असा माझा मानस आहे. तर मिनिमम लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीची आपण सर्व्हिसिंग करतो, प्रत्येक गोष्टीचा आपण मेंटेनन्स करतो. तर मिनिमम माझ्या मते व्यायामासाठी व्यायामासाठी 45 मिनिट्स मिनिमम. आणि काहीतरी खेळलं पाहिजे आपण, खेळण्यासाठी मिनिमम 45 मिनिट्स आपण त्या टाइम टेबल मध्ये राखून ठेवले पाहिजेत, असा माझा मानस आहे. याच्यामध्ये आपापल्या सोयीनुसार कोणी 25 मिनिटं घेऊ शकतं, कोणी 30 मिनिटं घेऊ शकतं, या पद्धतीनं. दुसरी गोष्ट, आणखीन आपला एक शिक्षक म्हणून छंद असला पाहिजे. आपण पण काहीतरी आपलं जीवन जगलं पाहिजे. जीवन जगायला आपल्याला आवडतं आणि जीवन आपण जगलं पाहिजे. कारण आता ते सगळे मॅच्युअर्ड आहेत, विद्यार्थ्यांना हे बोलणं योग्य नाही हे वाक्य. लक्षात घ्या, आपण पृथ्वीवर एक पाहुणा म्हणून आलेलो आहे, परमनंट कोणीच राहणार नाही. आता आमच्यासारख्या लोकांना पैल ते दिसायला लागलाय, आम्ही उत्तरार्धामध्ये जगत आहोत. जे पूर्वार्धामध्ये लोक असतात, सहसा उत्तरार्धाची कल्पना त्यावेळेस नसते. मात्र या चर्चेच्या माध्यमातून आपला उत्तरार्ध आणि 5 मिनिटात आणि आपला उत्तरार्ध जाणीव होते आणि झाली पाहिजे. अंत हा निश्चित आहे. त्याच्यामुळं संचय काहीच कामाचा नाही, जीवन पण जगता आलं पाहिजे. मात्र किती जगलो त्याऐवजी कसा जगलो हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. काय केलं, चांगलं केलं, वाईट केलं, हे आपल्याला समरी आपल्याबद्दल स्वतःबद्दल तयार करण्याची इच्छा तयार झाली पाहिजे. आणि त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की तर याचा अर्थ आपल्यापैकी कोणीच या गोष्टी करत नाही असं नाही. कोणाला असं वाटलं की नाही चल 45 मिनिट नाही, 1.5 तास व्यायाम करायला पाहिजे, खेळलं पाहिजे आणि छंद पाहिजे, या गोष्टी पाळल्या पाहिजे. आपल्याला निसर्गाची खूप मोठी देणगी मिळालेली आहे, ते आहे 24 आवर्स. याला आपल्याला मॅनेज करायचं. याच्यामधील जर हे 2.25 तास नाहीच आपण असं गृहीत धरलं तर काय फरक पडतो? ज्या आपल्या गोष्टी करायच्यात बाकीच्या, ते 22.25 तास ते करता येतील आपल्याला. बरोबर, तर या गोष्टी त्या टाइम टेबल मध्ये घालाव्यात. आणि अर्थात बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी, रिडिंग आपल्यामध्ये आलं पाहिजे. आपण टीचर आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे उठायचं कधी. बरं, बाय द वे, टाइम टेबलची सुरुवात, पहिला मुद्दा सुरुवातीचा कोणता असला पाहिजे, काय वाटतं प्रत्येकाला? चला, खूप सुंदर मुद्दा आहे. काय असला पाहिजे आपला टाइम टेबल आपला बनवायचा आहे, तर त्या टाइम टेबल मध्ये 1 नंबरचा मुद्दा काय आला पाहिजे? झोपण्याचा टाइम आपला. थँक्यू, श्रद्धा पाटील मॅडम आहे वाटतं, है ना? कोण आहे? येस सर. तुमच्या लक्षात आहे आपली चर्चा असं मला वाटतं, बरोबर आहे का? चर्चा लक्षात आहे असं वाटतं, किंवा लक्षात नसेल आणि सांगितलं असेल तर तुमचा मुद्दा अतिशय
ऑफकोर्स मुलगा पण हा. माझ्या तोंडातून मुलगा निघाला. मुलगा पण आहेच आहे. उत्कृष्ट. मुद्दा अतिशय उत्कृष्ट आहे, अतिशय उत्कृष्ट आहे असं मला वाटतं. तर झोपण्याचा टाइम आपला फिक्स असणं गरजेचं आहे. फ्लक्च्युएशन होऊ शकतं, आपण मानव आहोत. फ्लक्च्युएशन होऊ शकतं, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रायोरिटीज असू शकतात. मात्र झोपण्याचा टाइम आपला सहसा फिक्स असावा. आणि ऍज अ टीचर गावाकडचा टाइम स्टँडर्ड टाइम काय सर आपला, जे गावाकडे राहतात, ग्रामीण भागात राहतात, त्यांचा टाइम काय फिक्स असावा झोपण्याचा? सहसा गावाकडे सांगा सर, झोपण्याचा स्टँडर्ड टाइम गावाकडच्या हिशोबाने. हा बोला बोला, कोणी पण बोला. काय असला पाहिजे सहसा? हॅलो सर. हा हे आरती चव्हाण कोण आले? आरती चव्हाण, आरती चव्हाण म्हणून कोणतरी आले, कोण आहे? मेंढे मिसेस. मेन डेमेज आहेत अच्छा त्या. म्हणजे अच्छा अच्छा, ओके. त्यांचं तिकडचं नाव आहे का चव्हाण? ओके ओके, बरं बरं बरं, चालते. मी बाहेर सासरवाडीचं पडलोय. आडनाव तुमच्या, तुमच्या सासरवाडीचं आडनाव आहे का? हो 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 हो. अरे वा वा, थँक्यू सर. तुमचा तुमचा अभिनंदन. सासरवाडीचा झेंडा तुम्ही फडकवताय, चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड, नाईस. नाव ठेवलं पाहिजे, नाव विरून विरून जाता कामा नये. एक्सलंट, व्हेरी नाईस, आय लाईक इट, मला आवडलं. बरं, झोपण्याचा टाइम काय असावा स्टँडर्ड टाइम काय असावा? हॅलो सर. बोला सर. येस सर. झोपण्यापेक्षा उठण्याचं टायमिंग महत्वाचं आहे. कधी कधी झोपण्यामुळे मागे बरं होऊ शकतं, पण उठण्याचं टायमिंग बरोबर असलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे सर, एकदम करेक्ट आहे, मान्य आहे. मात्र झोपण्याचा टाइम जर योग्य असेल ना, तर त्या प्रमाणात झोप पूर्ण होते. त्या दृष्टिकोनातून अर्थात महत्वाचं प्रत्येक गोष्ट आहे, टाइम टेबल मध्ये प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. मात्र झोपण्याच्या टाइम पासून होम आपल्या टाइम टेबलची सुरुवात करावी असं मला वाटतं. तुम्हाला म्हणजे मतांतर असू शकतात. उठण्याच्या टाइम पासून लिहू शकता तुम्ही, मात्र झोपण्याचा टाइम पासून टाइम टेबल बनवावा. कारण का रेस्ट आपली 6.5 ते 7 तास होणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण निरोगी राहणं शक्य नाही आणि आपल्या विचारामध्ये प्रगल्भता येणं शक्य नाही. आपण गृहीत धरू की झोपण्याचा, तर गृहीत धरू आपण झोपण्याचा टाइम. मागं पुढे होऊ द्या ना, मागं पुढे होऊ द्या, मी तेच बोललो ना अगोदर, मागं पुढे होऊ शकतो. आणि त्याप्रमाणे मग उठण्याचा टाइम, दोन्ही टाइम खऱ्या अर्थानं तुमचं बरोबर आहे. झोपण्याचा व उठण्याचा टाइम दोन्ही आपण लिहू. आपण झोपण्याचा टाइम काय असला पाहिजे ऑन अँड ॲव्हरेज जनरल म्हणतो मी, 11. प्रत्येकाचं वेगळं असतं. अरे बापरे, 11 खूप डेंजर टाइम आहे. ग्रामीण भागामध्ये माझ्या ग्रामीण भागामध्ये माझ्या मते 10 मेंटेन करावा. जर तुम्ही 11 म्हणत असाल तर 10 ते 11 तुमचा वाचनाचा टाइम असावा असं मला वाटतंय, किंवा 9 ते 11 हा रिडिंगचा टाइम असावा किंवा होमवर्कचा टाइम असावा. 11ला जर झोपलं तर हा शहरामध्ये हा टाइम माझ्या मते 10:30 और 10:45 शहरामध्ये. जर तुम्ही जास्त जागत असाल 11च्या नंतर तर मग ते अयोग्य आहे असं मला वाटतं. बाकी प्रत्येकाला आपापला, फक्त एक सजेशन आहे या ठिकाणी. उठायचा टाइम सहसा सहसा ऍज अ टीचर आपला 5 AM असावा. काय वाटतं उठायचा टाइम काय ठेवायचं सर? गायकवाड सर, उठायचा टाइम काय ठेवायचं? हॅलो सर, काय म्हणले? उठण्याचा टाइम काय ठेवायचा? कमीत कमी 5 ते 6 बरोबर. 5 कमीत कमी. चालतंय ना. हा हा काही लोक 4:30 वाजता देखील उठतील अफलातून. काही लोक 5ला उठतील, काही लोक 5:15ला उठतील, काही लोक 5:30ला उठतील, काही लोक 5:45ला उठतील, काही लोक 6ला उठतील. 6च्या पुढे हा टाइम नसावा शिक्षकांसाठी असं मला वाटतं. बाकी प्रत्येकानं आपापला टाइम बनवा, टाइम टेबल बनवा आणि तो टाइम टेबल दर्शनी भागामध्ये लावा. आणि त्या ठिकाणी लिहा, मुद्दाम लिहा की आदर्श शिक्षकाचा टाइम टेबल किंवा माय ओन टाइम टेबल. तो आपण जर लावलं तर आपली मुलं देखील लावण्याची शक्यता आहे. त्यांचा देखील बनवायला प्रयत्न करा. आणि सिस्टमॅटिकली प्रत्येक पाऊल आपलं कुठतरी पंढरपुराकडं, कारण का वारीचे दिवस आहेत म्हणून म्हणतो. सक्सेस म्हणजे आपलं पंढरपूर आहे. कुठतरी प्रत्येक पाऊल आपलं पंढरपूरच्या दिशेनं जायला पाहिजे असा मनोदय असला पाहिजे. बरोबर. खूप सुंदर चर्चा झाली मला असं वाटतं. ऑलरेडी आपण 5 मिनिटं जास्त घेतलेले आहेत.
परंतु मला वाटतं 9:53 8:53 चालू केलं होतं बरोबर. 22 मिनिटं ऑलरेडी झालेले आहेत. टाइम टेबलच्या डिस्कशनवर आज तर थांबायचं का इथं? प्रत्येकाने टाइम टेबल बनवाल. किती दिवस लागेल टाइम टेबल बनवायला? बर, एक विषय आपला टीचर साहेब जे लोक अटेंड करतात ना, मला स्क्रीनशॉट कोणतरी घेताय का सर? कॅन एनीबडी टेक द स्क्रीनशॉट? समीर घेऊ. कॅन एनीबडी टेक स्क्रीनशॉट? एक खताळ सरांपर्यंत आलं. परत मग साने मॅडम आले, शेळवणे मॅडम आले आणि शेवटी गोरे सर पण आले. ती आहे त्यांचं. ऑल राईट, मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे, चिंता नसावी. ऑल राईट, कधीपर्यंत टाइम टेबल आपल्या स्वतःचं टाइम टेबल मी आज बनवणार आहे. बाकी किती दिवस घ्यायचे टाइम टेबल बनवायला? योग्य टाइम टेबल सर बोला, किती दिवस घ्यायचे? आणि आपण थांबणार आहोत आज. किती दिवस घ्यायचे सर? बोला 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 बोला, कोणतरी बोला, कोणी बोला, आपापलं एक वेळ बोला, एक कोणतरी एकाने बोला. 2 दिवसात नाही, लगेच सर. होईल. हा 2 दिवस ठीक आहे. उद्या मी आज बनवतो माझा, आणि या 15 लोकांची मी काय करतो, एक वेगळा ग्रुप बनवतो. जे इंटरेस्टेड असतील ट्रेनिंगला त्या लोकांना, किंवा सगळ्याच लोकांना तिकडे ऍड करा. का ह्याला टाकू मी LWIS टाकू का माझा टाइम टेबल? LWIS टाकतो, ठीक आहे. येस आपल्या स्कूलच्या ग्रुपला मी टाकतो. ते तर फक्त हो. टीचर्स आहेत ना, आणि पालकाने बघितलं तर काय अडचण आहे. हे थोडं टॉप सिक्रेट थोडीच आहे. चालतंय, 2 दिवसाचा टाइम घेऊ आपण आपल्याला. आणि सर्वजण या राष्ट्रभक्तीच्या मुळे आपण सगळे स्वतःला शेप करण्यासाठी या ठिकाणी सगळेजण टाइम काढून आलेले आहात. उद्या सुट्टी असेल, परवा आपलं परत ट्रेनिंगच्या निमित्तानं आपण एकत्र भेटू. ट्रेनिंग म्हणजे मी एकटाच बोलत नाहीये, आपण सगळ्यांनी चांगल्या चांगल्या मुद्द्यावर चर्चा करायची, हे मुद्दा आठवण करून देतो. आणि सगळेजण आलात, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपल्या राष्ट्रभक्तीस पुन्हा एकदा सलाम करतो. आणि शॅल वी हॅव पॉज हिअर? सर Yes, sir. ओके, विल हॅव पॉज. सर्वांना सादर प्रणाम.